उष्णता शिगेला पोहोचली होती. निहारिका घामाने भिजलेली स्वयंपाकघरात व्यस्त होती. आज तिने ऑफिसमधून सुट्टी घेतली होती कारण तिची सासू आणि नणंद त्याच्या घरी येणार होत्या. सासू आणि नणंदेला खुश करण्यासाठी ती सकाळपासूनच त्यांच्या आवडत्या पदार्थांची तयारी करण्यात व्यस्त होती. तिच्या सासूला कचोरी आवडायची आणि तिच्या नणंदेला आलू दम आवडायचा. ती विचार करत होती की जर तिने जेवण व्यवस्थित बनवले तर तिच्या सासू आणि नणंद खूप आनंदी होतील. तेवढ्यात तिचा नवरा विवेक स्वयंपाकघरात आला आणि मागून तिला मिठी मारली आणि म्हणाला, आज तू मला नीट गुड मॉर्निंगही म्हटले नाहीस. निहारिका हसली आणि स्वतःला सोडवत म्हणाली, ते सोडा, खूप काम करायचे आहे. आई आणि नणंद येतील आणि नाश्ताही तयार होणार नाही. विवेक हसत म्हणाला, तुला तुझ्या नवऱ्यापेक्षा तुझ्या नणंदेची आणि सासूची जास्त काळजी आहे. निहारिका मनात विचार करू लागली, जरी थोडीशी चूक झाली तरी नणंद आणि सासू रागावली तर त्यांचा राग कोण सहन करेल? हा विचार येताच तिचे हात वेगाने हालू लागले. चुलीवरील पॅनमध्ये तेल गरम होत होते. आज तिने वेग कमी केला आणि पहिली कचोरी नीट शिजत आहे की नाही हे तपासण्यासाठी ती तळायला सुरुवात केली. कचोरी एकदम फुललेली, सोनेरी आणि कुरकुरीत होती. हॉटेलमध्ये असल्यासारखे समाधान तिच्या चेहऱ्यावर उमटले. दुसऱ्या चुलीवर बटाटे शिजवले जात होते. तेल, हिंग आणि भाजलेल्या मसाल्यांचा सुगंध घरात पसरला होता. तिचा नवरा म्हणाला की जर माझ्या ऑफिसमध्ये महत्त्वाची बैठक नसती तर मीही रजा घेतली असती. तुला एकट्याने सगळं हाताळण्याची गरज नाही. ठीक आहे, मला नाश्ता दे, मी ऑफिसला जात आहे, नाहीतर मला उशीर होईल. तिने पटकन कचोरी आणि आलू दम एका प्लेटमध्ये वाढले. विवेकने पहिला घास घेताच तो कचोरी आणि आलू दमच्या स्वादिष्ट चवीत हरवून गेला आणि तिचे कौतुक करू लागला. आज काहीही चूक झाली नाही म्हणून निहारिकाने सुटकेचा श्वास सोडला. सासू आणि नणंदही आनंदी होतील. काही वेळाने विवेक ऑफिसला निघून गेला. निहारिकाने जवळजवळ सर्व तयारी केली होती. आता ती पटकन खोलीत गेली आणि साडी नेसायला लागली. तिच्या सासूबाईंना तिला नेहमीच साडीत पाहायला आवडायचे, म्हणून ती कडक उन्हातही साडी नेसत होती. तेवढ्यात दारावरची बेल वाजली. तिने पटकन तिच्या साडीचा पल्लू नीट केला आणि दार उघडायला गेली. तिची सासू आणि नणंद समोर उभ्या होत्या. ती पुढे झाली आणि तिच्या सासू आणि नणंदेच्या पायांना स्पर्श केला. तिच्या नणंदेने तोंड करून म्हटले, तू घर खूप घाणेरडे ठेवले आहेस. सासूने टोमणे मारत म्हटले, तिला वेळ कुठून मिळतो? दिवसभर ऑफिसमध्ये काम करण्याच्या बहाण्याने ती घरातील कामातून सुट्टी घेते. निहारिकाचा उत्साही चेहरा दिसेनासा झाला. ती हळूवारपणे बोलली, आई, तुम्ही सगळे हात तोंड धुवा, मी नाश्ता घेऊन येते. ती पटकन स्वयंपाकघरात गेली आणि कचोरी तळायला लागली. ती साडीत खूप गरम वाटत होती. तिचा ब्लाऊज घामाने ओला होऊ लागला. खूप प्रयत्नांनी तिने नाश्त्याची प्लेट सजवली. दोघांसमोर नाश्ता ठेवताच तिची नणंद पहिला घास तोंडात घेतल्यानंतर भुसभुशीत झाली आणि म्हणाली, ठीक आहे, पण कचोरीत मीठ खूपच कमी आहे आणि मसालेही अजिबात दिसत नाहीत. मी इतकी बेस्वाद कचोरी यापूर्वी कधीही खाल्ली नाही. त्यासोबतच विजयाजींनी आलू दमचा एक छोटासा तुकडा चाखला आणि लगेच बोलले, अरे, तू काय बनवलंस? आलू दममध्ये किंचितही आंबटपणा नाही. तू माझ्यासारखे परिपूर्ण आलू दम कधीच बनवू शकत नाही. तू बनवलेले जेवण कधीच चांगले लागत नाही. माझी रेसिपी वेगळी आहे. निहारिकाने डोके टेकवले आणि तिचे डोळे थोडे ओले झाले. ती विचार करू लागली, मी कितीही प्रयत्न केले तरी माझे काम नेहमीच कमी कसे पडते हे मला कळत नाही. तेवढ्यात दारावरची बेल वाजली. तिने जाऊन दार उघडले तर समोर मोलकरीण चंपा उभी होती. आत येताच चंपा तिच्या कामात व्यस्त झाली. गरमा चहा घेत म्हणाली, एक मोलकरीण वहिनीच्या घरी घर झाडू आणि पुसण्यासाठी येते. आमच्या इथे अशा सुविधा नाहीत यार, आम्हाला सगळं स्वतःच्या हातांनी करावं लागतं. विजयाजींनीही लगेच टोमणे मारले आणि म्हणाले, अरे बेटा, आमच्या काळात आम्ही पहाटे पहाटेचे 4 वाजता उठायचो आणि सर्व काम स्वतः करायचो. आजकाल सुना काम करतात, म्हणून ती घरकामातून सुट्टी घेते आणि बघा, सून हाताने कपडेही धुत नाही, त्यासाठी तिने एक मशीनही बसवली आहे. अरे सुनबाई, ही छोटी कामे तू स्वतः करू शकत नाहीस काय? वॉशिंग मशीन चालवल्याने वीज बिल जास्त येईल आणि त्याशिवाय हे काम करणाऱ्या मोलकरणीलाही पैसे द्यावे लागतील. तुम्ही इतका खर्च का करता? महिला ही छोटी कामे स्वतः करू शकतात आणि हाताने धुतलेले कपडे अधिक चमकतात. असे कपडे मशीनमध्ये कुठे धुतले जातील?
आता आम्ही काही दिवस तरी इथेच राहणार. तुला आमचे कपडे हाताने धुवावे लागतील. निहारिका त्यांचे संभाषण ऐकत होती. तिचा मूड अचानक खराब झाला होता. ती विचार करू लागली की मी ऑफिसला गेले असते तर बरे झाले असते. जेव्हा तिच्या सासू आणि नणंदेच्या बोलण्याने तिच्या सहनशीलतेची मर्यादा ओलांडली तेव्हा ती म्हणाली, आई, जरी मी हातांनी कपडे धुत नाही, झाडू देत नाही किंवा पुसत नाही, तरी मी खूप प्रेमाने जेवण बनवले आहे. तुम्हाला त्यातही खूप त्रुटी आढळल्या, मग मी हे सर्व काम स्वतःच्या हातांनी केले असते तरी तुम्ही आनंदी झाला असता याची काय हमी आहे? हे ऐकून सासू आणि नणंद दोघीही संतापल्या. तिच्या सासूबाई म्हणू लागल्या की चांगल्या घरातील सुसंस्कृत सून तिच्या सासूला असे उत्तर देत नाही. नणंदही रागाने हे बोलू लागली, माझ्या आईला उत्तर देण्याची तुझी हिंमत कशी झाली? जेव्हा निहारिकाला दोन्ही बाजूंनी टोमणे मारायला सुरुवात झाली तेव्हा ती शांतपणे रडत तिच्या खोलीत गेली. तिला वाटले होते की ती तिच्या सासू आणि नणंदेसोबत चांगला वेळ घालवेल आणि त्यांना खूप आनंदी ठेवेल. पण इथे सासू आणि नणंदेचा आनंद कदाचित तिच्या अश्रूंमध्ये लपलेला होता. कसा तरी टोमणे ऐकत ऐकत एक आठवडा गेला आणि तिची सासू आणि नणंद तिथून निघून गेल्या. तेव्हाच निहारिकाने सुटकेचा श्वास सोडला, अन्यथा घर आणि ऑफिससह तिच्या सासू आणि नणंदेचे टोमणे आणि शिव्या तिला सहन होत नव्हत्या. तिने विवेकला सर्व काही सांगितले. तर विवेक म्हणाला, जाऊ दे, एका आठवड्याची गोष्ट होती, वेळ हळूहळू जात होता. पुढच्या महिन्यात त्यांच्या लग्नाचा वाढदिवस येणार होता म्हणून ती वारंवार आग्रह करत होती की तुम्ही सर्वांनी वाढदिवसाला घरी यावे. विवेकनेही घरी जाण्याचा निर्णय घेतला होता, पण निहारिकाला तिचा लग्नाचा वाढदिवस तिच्या सासरच्या घरी अजिबात साजरा करायचा नव्हता. कारण सासू आणि नणंद तिथून निघून गेल्या असल्या तरी त्यांच्या टोमणे आणि शिव्या यांची सावली निहारिकाच्या मनात अजूनही होती. शनिवारी संध्याकाळी दुसऱ्या दिवशी सुट्टी असल्याने निहारिकाला थोडे हलके वाटत होते. तिने आरामात चहा बनवला आणि बाल्कनीत जाऊन बसली. तिने नुकताच चहाचा पहिला घोट घेतला होता. तेवढ्यात फोन वाजू लागला. स्क्रीनकडे पाहताच तिचा चेहरा पडला कारण तिची सासू फोन करत होती. तिने फोन घेतला आणि तिच्या सासूबाईंना नमस्कार केला. तिच्या अभिवादनाकडे दुर्लक्ष करत तिच्या सासूबाई थेट म्हणाल्या, सुनबाई, विवेक आजकाल थोडा कमकुवत दिसतोय. तू त्याची योग्य काळजी घेत नाहीस का? ती आश्चर्याने म्हणाली, आई, मी सगळं व्यवस्थित करत आहे. सासू म्हणाली, हो, तू ते खूप छान करत आहेस. तुला स्वयंपाकही येत नाही, तू त्याला उपाशी ठेवतेस बहुतेक, म्हणूनच तो इतका अशक्त झाला आहे. तू स्वतःच्या हातांनी कपडेही धुवू शकत नाही. तू कोणत्या प्रकारचे जेवण बनवतेस तुलाच माहीत. बाहेरचे अन्न देऊन तू त्याला नक्कीच आजारी करत आहेस. निहारिका म्हणाली, आई, असा काही प्रश्न नाहीये. मग विजयाजी म्हणाल्या, मी बोलत असताना तुला मध्ये बोलण्याची गरज नाही. कृपया माझे शांतपणे ऐक. आमच्या शेजारच्या घरातील नाईकांची सून, लतिका, तुझ्यापेक्षा चांगली आहे. ती पहाटे पहाटेचे 4 वाजता उठून सर्व काम करायला सुरुवात करते. तिची सासू दिवसरात्र तिच्या आईवडिलांना शिव्या देत राहते. तरीही लतिका तिच्या सासूशी एक शब्दही बोलत नाही. ती खूप सुसंस्कृत आणि सुसंस्कृत मुलगी आहे. ती तुझ्यासारखी असभ्य नाही. छोट्या छोट्या गोष्टींवरही तू मला उत्तर देतेस. तिची सासू दिवसभर तिला टोमणे मारते, खूप शिवीगाळ करते आणि तिच्या कामात चुका शोधते. तरीही ती सुसंस्कृत सून त्या बदल्यात एक शब्दही बोलत नाही. सुसंस्कृत सून अशी असते. सासूच्या शिव्या शांतपणे ऐकणे हे सुनेचे कर्तव्य आहे. निहारिका सासूला म्हणाली, पण मी कधीच तुमच्याशी इतक्या उद्धटपणे बोलले नाही की तुम्ही मला सुसंस्कृत व्यक्ती म्हणत आहात. तिची सासू रागाने म्हणू लागली, मी तेच म्हणत आहे की काहीही न बोलताही तू खूप काही बोलतेस. तुमच्यासारख्या सुना सासूला उत्तर देणे ही एक फॅशन मानतात. निहारिकाचे डोळे लाल होऊ लागले. सासूचा आवाज आता आणखी मोठा झाला होता. ती रागाने म्हणाली, बघ सुनबाई, तूही लतिकासारखं गप्प राहायला शिकलं पाहिजे. ती तिच्या सासूच्या टोमणे ऐकते जणू काही तो देवाचा प्रसाद आहे. निहारिका आता गप्प राहू शकत नव्हती. ती म्हणाली, आई, गप्प राहण्याच्या सवयीला संस्कृती म्हणू नकोस. जर मी लतिकाच्या जागी असते तर मी गप्प बसू शकले नसते. तिच्या सासू रागाने म्हणाल्या, मग तू काय म्हणत आहेस की नाईकांची सून मूर्ख आहे? निहारिका ठाम शब्दात म्हणाली, नाही, आई, मी फक्त एवढेच म्हणते की प्रत्येक सुनेची कहाणी वेगळी असते. काही लोकांना ते सहन करण्याची सवय होते.
घरात शांतता राहावी म्हणून काही लोक गप्प राहतात, पण प्रत्येक शांतता ही कमकुवतपणा मानू नये. सुनेचे कर्तव्य म्हणजे घर सांभाळणे, अपमान सहन करणे नाही. सासू चिडलेल्या स्वरात म्हणू लागली की तू जास्त बोलू लागली आहेस सुनबाई, आता तू मला शिकवशील की सुनेचे वागणे कसे असावे. अरे, तुमच्यासारख्या सुनाच घर तोडतात. तू नोकरी केलीस आणि काही पैसे मिळवलेस आणि स्वतःला आमच्यापेक्षा श्रेष्ठ समजू लागलीस. निहारिकाचे हृदय जोरात धडधडू लागले. तिच्या सासू पुढे म्हणाल्या, तुझ्यासारख्या सुनेला आम्ही इतके महत्त्व दिले आहे, म्हणूनच तू आज इतके बोलत आहेस. माझं नशीब खरंच वाईट आहे की मला अशी सून मिळाली. मलाही माझ्या शेजारी लतिकासारखी सून मिळाली असती तर बरं झालं असतं. तुम्ही दोघेही उद्धट आणि आळशी आहात. जर तुला भाकरी बनवायची असेल तरी तुला मोलकरीण हवीच. जर तुला कपडे धुवायचे असतील तर तुला मशीनची आवश्यकता आहे. त्याशिवाय तू तुझ्या सासूला टोमणे मारत आहे की मीही उत्तर देऊ शकतो. निहारिकाचा घसा कोरडा पडू लागला. ती गप्प होती पण तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. दुसरीकडे सासू ओरडून म्हणाली, जर संस्कार तुमच्यासारखे असतील तर घर उद्ध्वस्त होण्यास वेळ लागत नाही. जर सूनने टोमणे ऐकले नाहीत तर घर कसे चालेल. सुनेने टोमणे ऐकणे हे कर्तव्य आहे. शांत राहणे, टोमणे मारणे, ऐकणे आणि झुकून राहणे हे एका चांगल्या सुनेचे गुण आहेत. बाहेर राहिल्याने तुझे मन खूपच बिघडले आहे. तू वाढदिवसाला घरी येणार आहेस, मग मी तुला सांगेन की सुनेचे वागणे कसे असावे. जर मी तुमचा सर्व आनंद गिळून टाकला नाही तर मला सांग, मी ते 13 दिवस असेच घालवीन. तू तुझ्या जिभेचा वापर केलास तर हे आयुष्यभर आठवेल की मी तुझी चरबी उतरली नाही तर बघ. मी म्हणेन की तुझ्यासारख्या सुनेला रडवून तिला कसे सुधारायचे हे मला चांगलेच माहिती आहे. निहारिकाच्या कानात घुमणारे शब्द तिच्या आत्म्याला टोचू लागले, म्हणून तिने फोन डिस्कनेक्ट केला आणि अनियंत्रितपणे रडू लागली. ती बाल्कनीतून उठली आणि खोलीत आली आणि तिने तिच्या सासूचा नंबर ब्लॉक केला. सासूचे कटू शब्द ऐकून निहारिकाला खूप वाईट वाटले. तिने नेहमीच तिच्या सासू आणि नणंदच्या हृदयात एक खास स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. तिला वाटलं होतं की लग्नानंतर मी माझ्या सासू आणि नणंदसोबत माझ्या सासरच्या घरात खूप प्रेमाने राहेन, पण इतके प्रयत्न करूनही आज तिच्या सासूबाईंनी तिला इतके कठोर शब्द बोलले होते की आता तिला तिच्या सासूशी बोलावेसे वाटत नव्हते. संध्याकाळी विवेक ऑफिसमधून थकून घरी आला तेव्हा निहारिकाला पाहताच त्याची पावले थांबली. निहारिकाचा चेहरा पूर्णपणे फिकट दिसत होता. तिच्या डोळ्यात थोडासा ओलावा होता. जणू ती बराच वेळ रडत होती. त्याला वाटू लागले की निहारिका मला पाहून नेहमीच हसायची, पण आज तिच्या ओठांवर हास्याची थोडीशी झलकही दिसत नाही. जणू काही त्याचा दिवसभराचा थकवा क्षणात नाहीसा झाला आणि त्याला निहारिकाची काळजी वाटू लागली. त्याने त्याची बॅग बाजूला ठेवली आणि काळजीत विचारले, निहारिका, काय झालंय, आज तू इतकी उदास का दिसतेस. निहारिका नजरेचा संपर्क टाळत म्हणाली, काही नाही, थांबा, मी तुमच्यासाठी चहा बनवते. असं म्हणत ती उठली आणि स्वयंपाकघरात गेली. तिच्या विचित्र वागण्याने विवेक अस्वस्थ झाला आणि त्याला वाटू लागले की काहीतरी खूप गंभीर आहे जे निहारिकाला त्रास देत आहे. तोही काहीही न बोलता तिच्यासोबत स्वयंपाकघराकडे चालत गेला. त्याच्या डोळ्यात पत्नीबद्दलची काळजी आणि प्रेम स्पष्ट दिसत होते. निहारिकाने चहाचे पाणी चुलीवर ठेवले तेव्हा विवेकने आले आणि वेलची बारीक करायला सुरुवात केली. निहारिकाचा चेहरा संपूर्ण वेळ खाली होता म्हणून विवेकने आले चेचणे थांबवले आणि तिचा चेहरा आपल्या तळहातावर घेतला आणि हळुवारपणे म्हणाला, निहारिका, कृपया मला सांग काय झाले. मी तुला इतके दुःखी आणि अस्वस्थ पाहू शकत नाही. हे ऐकून निहारिकाच्या डोळ्यात अश्रू आले आणि ती तिच्या पतीच्या खांद्यावर टेकून रडू लागली. जणू काही तिला तिच्या मनाचा संपूर्ण भार अश्रूंच्या रूपात उतरवायचा आहे. विवेकने तिच्या डोक्याला हात लावायला सुरुवात केली. त्याने तिला थोडा वेळ रडू दिले जेणेकरून तिच्या मनातील गोंधळ शांत होईल. मग त्याने तिचा हात धरला आणि तिला त्याच्या मागे असलेल्या खुर्चीवर बसवले. गॅस नोजल बंद केला आणि तिला प्रेमाने विचारले, आता सांग काय झालंय. निहारिका तुटलेल्या आवाजात बोलली, मला माझ्या आईचा फोन आला आणि तिने मला काही खूप कठोर गोष्टी सांगितल्या. तिच्या घराशेजारी राहणाऱ्या सुनेचे उदाहरण देत ती म्हणाली की ती एक अतिशय सुसंस्कृत सून आहे जी तिच्या सासूच्या टोमणे आणि शिव्या ऐकूनही गप्प राहते आणि मी चांगली सून नाही कारण मी चुकीच्या विरोधात बोलते. तिने असेही म्हटले की ती आमच्या एनिव्हर्सरीच्या दिवशी आमचा सर्व आनंद गिळंकृत करेल. हळूहळू निहारिकाने विवेकला सर्व काही सांगितले. तिचे शब्द थरथर कापत होते.
जणू तिच्या प्रत्येक शब्दात वेदना लपलेली होती. विवेक हा स्तब्ध राहिला. त्याच्या मनात एकाच वेळी राग आणि दुःखाचे वादळ उठले. त्याचा चेहरा कठोर झाला होता. त्याने निहारिकाचा हात हळुवारपणे धरला आणि म्हणाला, जोपर्यंत मी तुझ्यासोबत आहे तोपर्यंत तुझा आनंद कोणीही हिरावून घेऊ शकत नाही, काळजी करू नकोस. त्याने लगेच फोन उचलला आणि आईला फोन केला. विवेक शांत पण खंबीर आवाजात म्हणाला, आई, तू निहारिकाशी असं बोलू नकोस. आता माझा आनंदही तिच्या आनंदाशी जोडला गेला आहे. ती माझी पत्नी आहे, ती माझा सन्मान आहे. तिकडून लगेचच एक कडक उत्तर आले, अरे, तू तिला अशीच साथ देणार? तूही तुझ्या भावासारखा बायकोचा गुलाम झाला आहेस. आईच्या टोमण्यांनी विवेक अजिबात घाबरला नाही आणि रागाने म्हणाला, आता मी जे योग्य आहे ते करेन. असं बोलून त्याने फोन डिस्कनेक्ट केला. निहारिका म्हणाली, आई मोठ्या भावाबद्दल काय म्हणत होती? ती त्याचे नाव घेऊन तुम्हाला का टोमणे मारत होती? तो एक दीर्घ श्वास सोडत म्हणाला, जेव्हा मोठी वहिनी आमच्या घरी वधू म्हणून आली तेव्हा आमच्या घरात आनंदाची लाट उसळली. वहिनीच्या हातांनी सजवल्यानंतर घराचा प्रत्येक कोपरा अभिमानाने भरला जाऊ लागला. वहिनीने बनवलेले जेवण ज्याने एकदा खाल्ले असेल, तो पुन्हा पुन्हा तिची स्तुती करायचा. आईला हे सर्व सहन झाले नाही आणि ती प्रत्येक गोष्टीत वहिनीला धाक दाखवण्याचा प्रयत्न करू लागली. निहारिका हे सर्व आश्चर्याने ऐकत होती. त्याने निहारिकाचा हात धरला आणि हळुवारपणे म्हणाला, आईच्या या कामांमुळे भाऊ आणि वहिनीही घरात राहत नाहीत. भैयाची ट्रान्सफर झाली आणि आता तो शांत आहे. त्यावेळीही मी आईला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण तिने माझे ऐकले नाही. आणि आज तिने तुझ्यासोबतही मर्यादा ओलांडली. निहारिका आश्चर्याने म्हणाली, वहिनीसोबत जे घडले ते तू मला सांगितले नाहीस. तो म्हणू लागला, मला वाटलं होतं की आईने एकदा चूक केली आहे, त्यामुळे ती तुझ्याशी चांगले नाते निर्माण करेल. पण आईच्या वागण्यात कोणताही बदल झाला नाही. निहारिका गप्प झाली. विवेक म्हणू लागला, यावेळी मी विचार केला होता की आपण हा वाढदिवस गावातच साजरा करू, पण आता मला वाटत नाही की तिथे जाण्याची काही गरज आहे कारण आई आपला आनंद गिळंकृत करण्याची धमकी देत आहे. आनंदाच्या शोधात तिच्याकडे जाणे मूर्खपणाचे ठरेल. आता आपण आपली एनिव्हर्सरी इथे खूप प्रेमाने साजरी करू. निहारिका खुशीने त्याच्या मिठीत गेली. एनिव्हर्सरीच्या दिवशी निहारिका आणि विवेकने संपूर्ण दिवस स्वतःसाठी ठेवला. दोघांनीही ऑफिसमधून सुट्टी घेतली होती. निहारिकाने संपूर्ण घर हार्टच्या आकाराचे लाल फुगे आणि लाल आणि पिवळ्या गुलाबांनी सजवले होते. त्या दिवशी तिने बाहेरून जेवण मागवले होते. केक कापल्यानंतर दोघांनीही 7 वाजता एक छोटीशी पार्टी केली. त्यानंतर दोघेही बाहेर फिरायला जाण्याच्या तयारीत होते. मग विवेकने टीव्ही चालू केला आणि ब्रेकिंग न्यूज चालू होती. टीव्हीवरून येणारा आवाजही निहारिकाच्या कानापर्यंत पोहोचू लागला. सुनेने सासूवर मारहाण आणि मानसिक छळाचा आरोप केला. सासूला अटक करण्यात आली. गावाचे नाव ऐकताच तिचे कान टवकारले. ती हॉलमध्ये धावत गेली आणि तिने पाहिले. टीव्हीवर सासरच्यांचा परिसर, नायिकांचे घर आणि त्यांची सुसंस्कृत सून लतिका होती. टीव्हीवर पुन्हा पुन्हा तेच दृश्य येत होती. निहारिका आणि विवेक दोघेही काही क्षण स्तब्ध राहिले. निहारिकाने एक दीर्घ श्वास घेतला आणि बोलू लागली, नेहमी गप्प राहणारी सून, आज तिचा स्फोट झाला. निहारिकाने तिचा फोन उचलला आणि तिच्या सासूचा नंबर डायल केला आणि तिला फोन केला. सासूबाईंनी फोन घेताच ती कठोर स्वरात म्हणाली, हो, सांग काय झालंय? निहारिका शांत आवाजात म्हणाली, आई, तू म्हणाली होतीस की लतिका एक सुसंस्कृत सून आहे. ती मागे वळून तिच्या सासूला प्रतिसादही देत नाही, पण आज टीव्हीवर तिची सून वर्चस्व गाजवत आहे. तुम्ही ते पाहिले का? जी नेहमीच गप्प राहिली आज तिचा स्फोट झाला. आज ती भडकली आणि आता प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचले आहे. मी गप्प बसत नाही, आई, कारण मला माहीत आहे की अत्याचार सहन करत राहणे हा कधीही समस्येवरचा उपाय नाही. प्रत्येकाच्या संयमाची एक मर्यादा असते आणि प्रत्येक मौन आदर नसतो. कधीकधी अशी भीती देखील असते जी एके दिवशी बंडात बदलते. म्हणूनच मी सुरुवातीलाच निषेध करते जेणेकरून परिस्थिती आणखी बिघडू नये. आणि हो, आता माझ्यावर टीका करण्यापूर्वी याचा विचार करा. मी शेजारच्या सुनेइतकी सहनशील नाही आणि मला असण्याचीही इच्छा नाही. माझा संयम खूप लवकर संपतो आणि मला तुरुंगात जावे लागेल इतक्या पातळीवर जायचे नाही. असं बोलून तिने फोन डिस्कनेक्ट केला. तिची सासू स्तब्ध झाली. ती आज खूप घाबरली होती. शेजारच्या नायिकांची सून जिचे उदाहरण ती नेहमी देत असे, आज त्याच सुनेनं तिच्या सासूला तुरुंगात जाण्यास भाग पाडलं होतं.
मित्रांनो, संस्कृतीचा अर्थ गप्प राहणे आणि अन्याय सहन करणे असा नाही आणि सहनशीलतेलाही मर्यादा असते. आपण अन्यायाला विरोध केला नाही तर अन्याय करणाऱ्यांचे धाडस वाढते. स्वतःचा स्वाभिमान जपणे हा अहंकार नाही किंवा कोणाचाही अपमान नाही, उलट तो प्रत्येक मानवाचा अधिकार आहे. शांत राहिल्याने नेहमीच शांती मिळत नाही, कधीकधी ते अशा वादळाला जन्म देते. त्यानंतर सगळं उद्ध्वस्त होतं. म्हणून गरज असेल तिथे आवाज उठवणे हीच खरी संस्कृती आहे. तर मित्रांनो, तुमचे काय विचार आहेत? ज्या सुना छळ आणि छळ सहन करूनही गप्प राहतात त्या फक्त सुसंस्कृत असतात का? सासूच्या टोमण्या ऐकूनही गप्प राहणे हे सुनेचे कर्तव्य आहे. कृपया तुमचे विचार कमेंट करून शेअर करा आणि कथांसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.